नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी श्रीराम बेलनूर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आजची दिनविशेष. आज आहे 29 एप्रिल 2026 आणि 29 एप्रिल 2026च्या 10 ठळक घडामोडी आपण राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या 10 ठळक घडामोडी बघत असतो. दिनविशेषमधून तुम्हाला आजच्या दिवसाचं महत्त्व काय आहे ते सांगण्याचा मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत असतो. ही माहिती जास्तीत जास्त मुलांना, जास्तीत जास्त पालकांना, विद्यार्थ्यांना जे स्पर्धा परीक्षेची तयारी करतात अशा विद्यार्थ्यांना पाठवा, जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तर बघा, दिनविशेषच्या सुरुवातीला आपण बघू, प्रभात ही जी कंपनी आहे, ओके, प्रभात ही जी कंपनी आहे कशासाठी, सिनेसृष्टीमधली महत्त्वाची कंपनी आहे. हिनं सिंहगड हा पहिला चित्रपट प्रदर्शित केला. सिंहगड हा चित्रपट प्रदर्शित केला. प्रभात कंपनीने गाजलेला सिंहगड हा मराठी चित्रपट प्रसिद्ध केला. कधी? तर 19 एप्रिल 1933ला हा प्रदर्शित करण्यात आला. बघा, याच दिवशी दुसरे महायुद्ध, आता इटलीतील जर्मन सैन्यांनी शरणागती पत्करली होती. कशी? बिनशर्त शरणागती पत्करली होती. कुणासमोर? दोस्त राष्ट्रासमोर. आता दोस्त राष्ट्र कोणते आणि शत्रू राष्ट्र, मित्र राष्ट्र आणि शत्रू राष्ट्र कोणते ते हे आपल्याला माहीत आहे. तर इटली, त्याच्यानंतर जपान, जर्मनी हे शत्रू राष्ट्र आणि अमेरिका, ब्रिटन, रशिया हे जे आहे हे मित्र राष्ट्र किंवा दोस्त राष्ट्र, अशा पद्धतीने दोन गट आहेत. तर अमेरिका, ब्रिटन आणि रशिया यांची सरसी होऊन 1945ला जर्मन सैन्यांनी शरणागती पत्करली होती आणि तिथंच दुसऱ्या महायुद्धाचा जवळपास शेवट झाला होता. ओके, त्याच्यानंतर हिरोशिमा आणि नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले, अणुबॉम्ब टाकले अमेरिकेने. तर तो पुढचा पाठ होता, परंतु हा अतिशय महत्त्वाचा पाठ होता. आणि शरणागती पत्करल्यानंतर नाझी सैन्याची तिथं पराजय झाला होता आणि दोस्त राष्ट्र जिंकले होते. तर बघा, फ्रेंच नर्तक आणि बॅलेटचे निर्माते जीन जॉर्जेस नोवर यांचा जन्मदिवस आहे. आणि यांचा जन्मदिवस हा जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. ओके, तर 29 एप्रिल 1727ला त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांचा मृत्यू 19 ऑगस्ट 1810 रोजी झाला होता. तर हे फ्रेंचचे जगप्रसिद्ध नर्तक आहेत, डान्सर आहेत आणि यांचा जन्मदिवस हा जागतिक डान्स दिवस किंवा जागतिक नृत्य दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. ओके, तर नृत्य ही एक जीवन जगण्याची कला आहे. भारतामध्ये पण खूप सारे, महाराष्ट्रामध्ये लावणी नृत्य आहे, तिकडं दक्षिण भारतामध्ये कथकली आहे, ओरिसामध्ये ओरिसाचा नृत्य प्रकार आहे, पंजाबमध्ये भांगडा आहे, त्याच्यानंतर भरतनाट्यम आहे तिकडं तामिळनाडूकडलं. तर अशा वेगवेगळ्या राज्याचं आपलं नृत्याचे कौशल्य आहे. आणि ग्रामीण भागामध्ये नागिन डान्स नावाचा एक प्रकार आहे. तर खूप सारे नृत्य प्रकार आहेत. तर हे तुम्ही अनुभवले पाहिजे, तुम्ही नाचले पाहिजे. तुम्ही तुमच्या जीवनामधला नृत्य हा एक अतिशय महत्त्वाचा पाठ आहे. मग हळदीचा कार्यक्रम असेल, लग्नाचा कार्यक्रम असेल, एखाद्याचा बड्डेचा असेल किंवा अजून कोणता एखादा जयंती उत्सव असेल, तर याच्यामध्ये तुम्ही नाचलं पाहिजे आणि जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. ओके, त्याच्यानंतर आज आहे बघा, लॉस एंजलिसच्या सेंट्रल लायब्ररीत आग लागल्यामुळं जवळपास 4 लाख पुस्तके जळाली होती. तर 29 एप्रिल 1986ला वाचकप्रेमीसाठी हा एक काळा दिवस म्हणून त्यांच्यासाठी आहे. तर 29 एप्रिल 1986ला आग लागून लाखो पुस्तकं जळाले होते. तर 4 लाख पुस्तकं जळाले होते. तर लॉस एंजलिसमधली जी सेंट्रल लायब्ररी आहे तिथं हा प्रकार झाला होता. तसंच बांगलादेशामधील दक्षिण भागातील चितगाव जिल्ह्यातील, कोणत्या जिल्ह्यात? चितगाव जिल्ह्यातील चक्रीवादळाने लाखो लोक मेले होते. तर अचानक आलेल्या ह्या चक्रीवादळाने जवळपास 1,38,000 तर लोक डायरेक्ट मेलेच, पण 1 कोटीपेक्षा जास्त लोकांना बेघर करण्याचं काम ह्या चक्रीवादळाने केलं आणि भयानक अवस्था झाली.
नैसर्गिक आपत्तीमधला हा एक अतिशय भयानक आणि दुर्दैवी घटना आहे. त्याच्यानंतर मुघल सम्राट शहाजहानने दिल्लीतील लाल किल्ला, ज्या लाल किल्ल्यावरून पंतप्रधान 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण देतात, या लाल किल्ल्याची पायाभरणी कधी केली होती? आजच्या दिवशी, म्हणजे 29 एप्रिल 1639ला लाल किल्ल्याची पायाभरणी कोणी केली होती? तर शहाजहानने केली होती 1639ला. त्याच्यानंतर औरंगजेबाने शहाजहानला कसं मारलं तुम्हाला माहिती आहे. आणि त्याच्यानंतर औरंगजेब दिल्लीचा तख्ताचा प्रमुख बनला. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेब यातलं युद्ध तुम्हाला माहीत असेल. नंतर संभाजीराजे माहीत असेल. त्याच्यानंतर मराठेशाही आहे. परंतु लाल किल्ला ही वास्तू जी आहे, ओके, शहाजहानने बांधली होती. शहाजहानने ताजमहलसुद्धा बांधला होता मुमताजसाठी. पण या लाल किल्ल्याची पायाभरणी 1639ला आजच्या दिवशी केली होती. भारताचे शास्त्रज्ञ डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म झाला होता. हे शंकर आबाजी भिसे म्हणजे भारताचे एडिसन म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपला डंका भारतातच नव्हे तर पूर्ण जगामध्ये मांडला होता. वेगवेगळे संशोधन त्यांनी केले. वाफेवर चालणाऱ्या इंजिनचे संशोधन, रेल्वेच्या संदर्भातचे संशोधन, त्याच्यानंतर आपण जे मोजमाप करतो त्याच्या संदर्भातचे संशोधन, असे खूप सारे संशोधन त्यांनी केले. 1848ला त्यांचा जन्म झाला. 29 एप्रिल 1848ला त्यांचा जन्म झाला आणि 9 एप्रिल 1935ला त्यांचा मृत्यू झाला. त्यांना भारताचे एडिसन म्हणून ओळखले जाते. भारतीय संशोधनापैकी खूप महत्त्वाचे संशोधक हे कोण आहेत? शंकर आबाजी भिसे आहेत. आणि हे विशेष म्हणजे महाराष्ट्राचे. त्याच्यानंतर भारतीय अभिनेता पद्मश्री इरफान खान यांचे निधन. तर इरफान खान यांचे आत्ता निधन झाले 2020ला. अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्यांनी हॉलिवूडमध्ये, बॉलिवूडमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी, जुरासिक पार्कमध्ये सुद्धा त्यांनी त्यांचं अभिनयाचं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. तर त्यांचा जन्म 7 जानेवारी 1967ला झाला आणि 2020ला त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला अटॅकने. तर हे इरफान खान यांना पद्मश्री पुरस्कार भेटला. क्या बात है सर, क्या बात है, ये बात है सर. हा जो आता रीलच्या माध्यमातून मिळणारा डायलॉग आहे, हा कोणाचा डायलॉग आहे? तर इरफान खान यांचा डायलॉग आहे. ओके. तर खूप सारे चित्रपट त्यांनी दिलेत. दशरथ मांझीसारखा चित्रपटसुद्धा त्यांनी दिला. आणि खूप सारं काम सिनेमा क्षेत्रामधलं खूप सारं काम त्यांनी केलं. त्याच्यानंतर आशिष नेहरा हा भारतीय क्रिकेटपटू, याचा जन्म आज झाला होता 29 एप्रिल 1979 साली. आणि हा आता IPL मध्ये कोचिंगचं काम करतो. ओके. तर उत्कृष्ट बॉलर आहे हा एक. त्याच्यानंतर ब्रिटन व ऑस्ट्रेलियामध्ये टेलिफोन सेवा, ओके, लँडलाईन सेवा सुरू करण्यात आली. कधी? तर 29 एप्रिल 1930ला. ओके. त्यावेळेस वायरलेस टेलिफोन नव्हते. तर वायर टेलिफोन सेवा कधी सुरू करण्यात आली? तर 29 एप्रिल 1930ला सुरू करण्यात आली. तर बघा, तसेच आज आहे जागतिक नृत्य दिवस. तर आपल्याला माहिती आहे की जीन जॉर्जेस नोवर या फ्रेंच नर्तिकाचा आज जन्मदिवस असल्यामुळं, ज्यांनी बॅलेट पेपरचा सुद्धा शोध लावला, तर या शास्त्रज्ञाचा किंवा या नर्तिकाचा जन्मदिवस हा जागतिक नृत्य दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच जागतिक पुरवठा दिवससुद्धा आहे. अन्न साखळीचा पुरवठा व्यवस्थित झाला पाहिजे. मुंबईचे डबेवाले हे अतिशय उत्कृष्ट उदाहरण आहे. जागतिक पुरवठा किंवा सप्लाय चेन कशी काम करते याचं अतिशय उत्तम उदाहरण आहे. तर हे जागतिक पुरवठा दिवसाच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि आज जागतिक नृत्य दिवस आहे. तर तुम्ही नाचलं पाहिजे, गायलं पाहिजे. आणि नाचणं हा तुमच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. बघा, डान्स थेरपीसुद्धा असते. तर या थेरपी तुम्ही जर केल्या तर तुमच्या जीवनामध्ये चांगला आनंद निर्माण होईल आणि जीवन तुमचं सुखकर जाईल.
तर आजच्या दिवशी तुम्हाला जागतिक नृत्य दिवस आणि जागतिक पुरवठा दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.